नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, 31 मेलाच म्हणजे उद्या आहे पौर्णिमा आणि या पौर्णिमेच्या दिवशी फक्त 2 गोष्टी करून तुम्ही स्वतः चमत्कार अनुभवू शकता. मित्रांनो, 3 वर्षातून एकदा येणाऱ्या या पवित्र अधिक मासातील पौर्णिमेला अत्यंत दुर्मिळ आणि महापुण्यदायी मानली जाते. शास्त्रानुसार या दिवशी अनेक शुभयोग जोडून येत असतात, ज्यामुळे या दिवसांचं महत्त्व काही पटींनी वाढतं. आता बऱ्याचदा काय होतं, की पौर्णिमेला खूप मोठे विधी किंवा अनेक उपाय सांगितले जातात, पण धावपळीच्या या युगात प्रत्येकालाच ते करणं शक्य होत नाही. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, की या दिवशी जास्त काही नाही तर फक्त 2 गोष्टी तुम्ही जर संपूर्ण श्रद्धेने केल्या, तरी भगवान श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मींच्या आशीर्वादाने तुमचं घर सुख समृद्धीने भरून जाईल. या 2 गोष्टी कोणत्या आणि त्या कशा करायच्या हे अगदी सोप्या भाषेत आज आपण समजून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मंडळी, अधिक महिना हा भगवान श्री हरिविष्णूंचा महिना आहे, ज्याला आपण पुरुषोत्तम मास असं म्हणतो आणि पौर्णिमा ही माता लक्ष्मीची तिथी मानली जाते. त्यामुळे या दिवशी देवी लक्ष्मी नारायणांची एकत्र पूजा करणं साक्षात ऐश्वर्याचं दार उघडण्यासारखं आहे. आता यासाठी काय करायचं, कशी पूजा करायची, तर 31 मे रोजी सकाळी लवकर उठून स्नान करा, कारण या दिवशी पौर्णिमा आहे. या दिवशी शक्यतो पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान करा, कारण पिवळा रंग हा भगवान श्रीहरी विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. देवघर स्वच्छ पुसून घ्या. भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची मूर्ती किंवा प्रतिमा समोर ठेवा. एका पाटावरती त्यांची मांडणी केली तरी चालेल. देवासमोर गाईच्या तुपाचा दिवा लावा. हळद कुंकू आणि अक्षता अर्पण करा. जशी दररोजची पूजा करता अगदी तशीच पूजा करून देवी लक्ष्मी नारायणाच्या मूर्तीला विशेष पंचोपचार पूजा करा. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, भगवान श्रीहरी विष्णूंना तुळशीचं पान आणि माता लक्ष्मीला लाल फूल प्रिय आहे. त्यामुळे या दिवशी ते आवर्जून अर्पण करा. पूजा करताना डोळे मिटून शांत बसा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय आणि ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जमेल तितका जप करत राहा. जर तुम्हाला शक्य नसेल तर या दिवशी विष्णू सहस्रनाम किंवा श्रीसूक्त नक्की वाचा किंवा घरात मोबाईलवरती मोठ्या आवाजात तुम्ही ऐकू शकता. अशी धार्मिक मान्यता आहे की अधिक पौर्णिमेला केलेल्या या पूजेमुळे घरातील आर्थिक कोंडी फुटते, कर्जाचे प्रश्न सुटतात आणि घरात अन्नधान्याची कधीही कमतरता भासत नाही. पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी कुंकुमार्चन सुद्धा तुम्ही करू शकता. तर पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून कुंकुमार्चन करा. हा उपाय खूप साधा आणि सोपा आहे. यासाठी काय करायचं, तर माता लक्ष्मीची चांदीची, तांब्याची, पितळाची कोणतीही मूर्ती तुमच्याकडे असेल तर ती घ्या. एका तामणामध्ये ठेवा. जर मूर्ती नसेल तर श्रीयंत्र ठेवा. एका वाटीत स्वच्छ शुद्ध कुंकू घ्या. तुमच्या उजव्या हाताचा अंगठा, मधले बोट आणि अनामिका या तिन्ही बोटांचा वापर करून कुंकू माता लक्ष्मीच्या चरणांपासून तर मस्तकांपर्यंत वहा आणि मंत्र जप करत राहा. आपण हे कुंकू श्रीयंत्रावर सुद्धा हळूवारपणे अर्पण करू शकतो. कुंकू वाहताना आपण लक्ष्मीच्या सोप्या नामावलीचा किंवा मंत्राचा जप करू शकतो, जसे ओम श्री महालक्ष्मी नमः किंवा लक्ष्मी अष्टोत्तर शतनामावली म्हणत प्रत्येक नावाच्या शेवटी नमः म्हणून कुंकू वाहू शकतो. त्याचबरोबर कुंकू अर्चन करताना पूजेच्या वेळी श्रीसूक्त किंवा महालक्ष्मी अष्टकम पठण सुद्धा करणं अत्यंत शुभ मानलं जातं. पूजा आणि कुंकुमार्चन झालं की देवीला खीर किंवा खडीसाखरेचा नैवेद्य दाखवावा. पूजेचे हे कुंकू एका डबीत भरून रोज घराबाहेर पडताना त्याचा टिळा कपाळावरती लावावा. यामुळे घरातील आर्थिक अडचणी कमी होतात, माता लक्ष्मीचे घरात आगमन होते आणि धनलक्ष्मीची कृपा प्राप्त होते असे मानले जाते. तर दुसरी गोष्ट पाहूया, जे आपल्याला संध्याकाळी आणि रात्री करायचे आहे. ज्योतिषशास्त्रात चंद्राला मनाचा कारक मानला गेलाय. ज्या लोकांचे मन अशांत असते, निर्णय चुकतात किंवा विनाकारण मानसिक तणाव असतो, त्यांच्यासाठी हा उपाय उत्तम मानला जातो. याचं काय होतं, की आपल्या घरात जरी पैसा येत नसेल तरी पैसे कमवण्याच्या नव्या युक्त्या आपल्याला सुचत असतात, कारण आपलं मन शांत असतं. मग यासाठी रात्री चंद्राला अर्घ्य द्यावं. चंद्राला अर्घ्य कसं द्यायचं, तर रात्री जेव्हा चंद्र पूर्ण तेजात उगवेल तेव्हा तांब्यामध्ये किंवा चांदीचं किंवा कोणतंही स्वच्छ भांडं घ्या. त्यात शुद्ध पाणी भरून त्या पाण्यात थोडेसे कच्चे दूध, अक्षता
पांढरी फुलं टाकावीत. आता चंद्रोदयाच्या दिशेने पाहत ते पाणी जमिनीवरती सोडावं. त्याला अर्घ्य देणं असं म्हटलं जातं. अर्घ्य देताना ओम सोम सोमाय नमः किंवा ओम चंद्राय नमः या मंत्राचा जप करू शकता. यामुळे तुमच्या कुंडलीतील चंद्रदोष दूर होतो, मनातील अस्थिरता कमी होते आणि नैराश्य संपून मानसिक शांतता लाभते असं सांगितलं जातं. मग 31 मेला असणाऱ्या या अधिक महिन्याच्या पौर्णिमेची संधी साधून आपण या 2 गोष्टी आवर्जून करा, ज्या तुम्हाला संधी प्राप्त करून देतील आणि पैसे कमवण्याचे नवे मार्ग मोकळे करून देतील. त्याबरोबर आणखी काही गोष्टी आहेत ज्या अधिक महिन्याच्या पौर्णिमेला तुम्ही करू शकता. जसे तुळशीपाशी तुपाचा दिवा लावावा किंवा अधिक मासात दीपदानाला खूप मोठं महत्त्व आहे. या रात्री तुम्ही तुमच्या घरात किंवा तुळशीजवळ 11 किंवा 21 दिवे लावू शकता. तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार अधिक दिवे लावून दीपदान करू शकता. यामुळे सुद्धा घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते आणि घरात लक्ष्मीचा वास कायम राहतो असं सांगितलं जातं. मात्र कोणतीही पूजा अर्चना जेवढी महत्त्वाची आहे, तेवढेच काही नियम पाळणंही गरजेचं आहे. जर 31 मे रोजी आपण या सर्व गोष्टी करणार असाल, कारण या दिवशी पौर्णिमा आहे, तर आपण घरात अजिबात भांडणं होणार नाही याची काळजी घ्यावी. अन्न वाया जाणार नाही याची काळजी घ्यावी. त्याचबरोबर आपल्या दारी आलेल्या कोणत्याही गरजू व्यक्तीला या दिवशी रिकाम्या हाताने परत पाठवू नका. काहीतरी अन्न किंवा वस्तू त्यांना नक्की दान करा. तर अशा प्रकारे आपण अधिक महिन्याच्या पौर्णिमेची संधी घेऊ शकता, ज्याचं फळ तुम्हाला नक्कीच दुप्पट पटीने मिळेल. 31 मे रोजी येणारी ही अधिक महिन्याची पौर्णिमा आपल्या आयुष्यात सुख आणि समृद्धी आणणारी एक उत्तम संधी आहे. कोणतीही पूजा करताना मनात भीती किंवा संशय अजिबात ठेवू नका. संपूर्ण श्रद्धा आणि सकारात्मक भावनेने केलेली पूजा नक्कीच तुम्हाला फळ देईल आणि तुम्हाला फरकही जाणवेल. काही चमत्कारिक गोष्टी तुमच्या आयुष्यात नक्कीच घडतील. मात्र तुम्हाला आलेले अनुभव शेअर करायला विसरू नका. चला तर मग भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका माहितीसह. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.